तिरस्कारातून सन्मानाकडे कोल्हापुरात तृतीयपंथीयांना बचाव कार्यात संधी देणारा ऐतिहासिक निर्णय। महापूर, भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील आपदा मित्र आणि आपदा सखी जीव धोक्यात घालून बचाव कार्यासाठी झोकून देऊन काम करतात। आता त्यांच्या जोडीला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेल्या तृतीयपंथी जोडले गेले आहेत। कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून या तृतीयपंथीयांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन आपत्तीसाठी सज्ज ठेवण्यात आले। 10 जणांची ही टीम आता कोणतीही आपत्ती ओढवल्यास बचाव कार्यासाठी एक पाऊल पुढे असणार आहे। हा उपक्रम जगातील पहिलाच असल्याने असा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद सकमाळ यांनी दिलेला आहे। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद सकमाळ यांच्या प्रयत्नातून आणि कोल्हापुरातील तृतीयपंथीयांच्या हक्क आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनेच्या प्रमुख मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, झोया दिन्नी, सुलभा, वैशाली मोगरा या तृतीयपंथीयांना मोटर बोट कशी चालवावी, पाण्यात बुडणाऱ्या माणसाला बाहेर कसे घ्यावे, तलाव नदीत व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रथम उपचार कसे द्यावेत, बोट तयार कशी करावी, तयार केलेली बोट परत डिफ्लेक्ट कशी करावी याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कोल्हापुरातील राजाराम तलाव येथे देण्यात आले। माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथं राजाराम तलावावरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील आपले जे तृतीयपंथी भगिनी आहेत त्यांच्यासाठी जे आपण देशातली पहिली आपत्ती व्यवस्थापनाची टीम बनवली त्यांच्या पथकासाठी आज इथं आपण पूर व्यवस्थापनाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं। माझ्यासोबत आपल्या या तृतीयपंथीय संघटनेचे इथं पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या सर्वांनी या प्रशिक्षणामध्ये गेली साधारणपणे 3 तासापेक्षाही जास्त कालावधी अत्यंत उत्साहानं सहभाग घेतलेला आहे। या कालावधीमध्ये त्यांना विविध बाबींवरती आपण प्रशिक्षण दिलेलं आहे। तर मी इथं उपस्थित असणारे हे जे माझे सर्व भगिनी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रशिक्षणाबद्दल त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगावं। मयुरी। नमस्कार, माझं नाव मयुरी शिवाजीराव आळवेकर। मैत्री संघटना ही जी तृतीयपंथीयांसाठी काम करते त्याची मी अध्यक्ष आहे। गेली 20 वर्ष आम्ही काम करतोय, तर नवीन काहीतरी वेगळा उपक्रम करण्यात कोल्हापूर कायम अग्रेसर असते। सरांच्या साथीनं आणि आमच्या जे सहकारी आहेत तृतीयपंथी भगिनी आहेत यांच्या साथीनं आणि परत जी आपली आपत्ती व्यवस्थापनची टीम आहे यांच्या साथीनं आम्ही जवळजवळ 3-4 तास राजाराम तलाव येथे बोटीमध्ये बोट कशी चालवावी ती जोडण्यापासून ती परत आणण्यापर्यंत प्रशिक्षण घेतलं आहे। खूप छान वाटलंय की इतकी चांगली सेवा करण्याची संधी आम्हाला प्रशासन इतक्या पुढाकारानं देतंय। खूप खूप धन्यवाद कलेक्टर सरांचे, संकपाळ सरांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी शिवानी गजबर। आपली ज्या पद्धतीनं कोल्हापुरात जिल्हा तृतीयपंथी समिती आहे आणि त्याचे अध्यक्ष आपले जिल्हाधिकारी महोदय आहेत, तर त्यांच्या पुढाकारातून आणि आपले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संकपाळ सर यांच्या माध्यमातून तृतीयपंथी समुदायाला सक्षमीकरणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण, यामध्ये मुख्यतः पूर परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यामध्ये लोकांना मदत कशी करावी याचं प्रशिक्षण आज या ठिकाणी देण्यात आलं। समुदायातील मोठ्या संख्येने आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्या। आम्हाला पूर्णपणे आपत्ती व्यवस्थापनामध्ये पूर आल्यानंतर कशा प्रकारची यंत्रणा हाताळली पाहिजे, जे काही यंत्रसामग्री आहे त्यांची तयारी कशी करून त्या व्यक्तीला रेस्क्यू करून आणण्यापर्यंतचं संपूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या भविष्यात ज्या काही आपत्त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्भवतील त्यासाठी आमची तृतीयपंथी यांची जे काही टीम सरांनी तयार केलेले संकपाळ सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच या कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असू आणि सदैव उपस्थित राहू। एवढे बोलून 2 शब्द संपले। मान्सून पूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये व्हॉलेंटियर्स असतात, त्यामध्ये सर्वजणांचा सहभाग आहे आणि त्याच दृष्टीने आज आपण तृतीयपंथींची एक 10 जणांची एक टीम आपल्या कोल्हापूरमध्ये प्रथमच त्यांना ट्रेनिंग देतोय। जवळपास 4 ते 5 दिवस त्यांचं ट्रेनिंग होणार आणि जे काही आपत्ती येईल त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह सहभाग होणार आहे आणि ही मला वाटते कदाचित प्रथमच आपली टीम आहे। आपल्याकडे यांचं योगदान खूप मोठं असणार आहे आणि ज्या प्रकारे पूर्ण प्रशासनाला त्यांनी मदत केली आहे, पूर्ण समाजाच्या कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची त्यांनी आता ठामलेलं आहे। प्रशासनाच्या डोक्यात आयडिया कुठून आली की अशा पद्धतीने देखील आपण एक चळवळ उभी करू शकतो किंवा एखादा प्रवाह चांगल्या अर्थाने आणू शकतो? नाही, याचं सगळं श्रेय आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहेत त्यांना मी देईल
की ते इतक्या 5-6 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात इथं काम करतात. त्यांनी प्रत्येकालाच या पूर्ण प्रभावामध्ये सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे असं म्हणलं, असं काम केलंय. मागच्या 5-6 वर्षामध्ये सर्वप्रथम आपण मुलींची सेपरेट आपली रेस्क्यू टीम किंवा रिस्पॉन्स टीम आपण तयार केली आणि त्याचाच एक इन्क्लुझिव्हनेसचा पार्ट म्हणून आपण आता ट्रान्सजेंडर कम्युनिटीला सोबत घेऊन त्यांची 10 जणांची टीम केलेली आहे. त्यांना ट्रेनिंग देतोय आपण आता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.